बोला साहेब. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवात करीत आहोत. सुरुवातीला पाटील मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं थोरात मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जरा मोठ्यावर आवाज मोठा. अच्छा, रेकॉर्डिंग नको करू. नाही सगळ्या श्री मळई देवी शिक्षण संस्थेचे सगळे शिक्षक वृंद आणि सगळा स्टाफ, सगळे विद्यार्थ्यांना तुम्हाला नमस्कार. प्रत्येक वर्षी तुम्ही सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक खूप तळमळीने इथे येऊन वृक्षारोपण करता, नंतर बियांचं बिया येऊन टोकन करता आणि त्यांचा रिझल्ट पण आपल्याकडे खूप चांगला आहे. खरं तर आजकाल काय झाले की झाडं लावणं, झाडं जगवणं, झाडांचं संगोपन करणं ही एकट्या वन विभागाची जबाबदारी आहे असं प्रत्येक नागरिकांमध्ये किंवा प्रत्येक लोकांमध्ये एक ग्रह झालेला आहे. झाड म्हणलं की फक्त ती एकटी वन विभागाची जबाबदारी. पण या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि शिक्षक आणि आपले जे विद्यार्थी यांच्या माध्यमातून जी नवीन पिढी त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश हे होती की ती फक्त एकट्या वन विभागाची किंवा एकट्या वन अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, तर ही सगळ्या नागरिकांची जबाबदारी की आपला जो निसर्ग आहे त्याचं आपण संवर्धन, नंतर त्याचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी. आणि तुम्ही सगळे विद्यार्थी ते खूप चांगल्या प्रकारे पेलतं याचं वन विभागाला खूप अभिमान आहे. आणि मी वन विभागामार्फत तुमचे खूप धन्यवाद याच्यासाठी देते की तुम्ही न सांगता किंवा आम्ही तुम्हाला न प्रोत्साहित करता सुद्धा तुम्ही स्वतःहून हे सगळं काम करताय. आणि ही आत्ता काळाची गरज याच्यासाठी आहे की आज तुम्हाला लक्षात आलं त्याचं वनांचं महत्त्व आज लक्षात आलं की मोठं झाल्यानंतर तुम्हाला परत वन विभागाकडे बोट न दाखवता तुम्ही स्वतःची जबाबदारी म्हणून ते काम पार पाडणार आहात. तर मी शिक्षकांचे पण त्याच्यासाठी आभार मानते की तुम्ही विद्यार्थ्यांवर खूप चांगल्या प्रकारे ते संस्कार रुजवता आहात. तर तुमचे खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की आता अजून दुसरं एक ज्वलंत आपल्याकडं प्रॉब्लेम आहे की जसं वृक्षांचं संवर्धन आणि संगोपन हा तर आहेच आहे, पण बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचं एक संघर्षाचं एक नवीन प्रॉब्लेम आलेला आहे. तर ती पण एकटी वन विभागाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी हे तुम्ही लक्षातच घ्या. म्हणजे तुम्ही लहान आहात तर तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. जर एखादा वन्य प्राणी आला तर त्याच्यापासून तुम्ही स्वतःचं कसं संरक्षण केलं पाहिजे, किंवा एखादा वन्य प्राणी आला की आपण पण त्याच्यासोबत कसं जगलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्ताच म्हणजे शालेय शिक्षण घेतानाच लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून मोठं झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टींचा म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. मग आजकाल काय झालं की वन्य प्राणी या प्रकारे शिकवलं जातं. मी सगळ्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक वृंदांनी हे खूप चांगल्या प्रकारचं हे जे कार्यक्रम आहे आणि तो कंटिन्युअस प्रत्येक वर्षी राबवत आहेत. खूप खूप धन्यवाद. बोला साहेब.